पदोन्नतीतल्या आरक्षणासंदर्भात काही वेळापूर्वी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाली आणि त्यानंतर मंत्री नितीन राऊत बोलले। छगन भुजबळ साहेब, वर्षाताई गायकवाड आणि ॲडव्होकेट के.सी. पाडवी ही सर्व मंडळी उपस्थित होती आणि या विषयासंबंधी सकारात्मक सांगोपांग चर्चा झालेली आहे आणि निश्चितच या विषयावरती तोडगा निघेल हे मला खात्री आहे। आता बैठकीची गरज आहे का? कारण किती अशा बैठका होतील आणि कधीपर्यंत सरकार याबद्दल निर्णय घेईल? नाही, सरकार ही सकारात्मक आहे, सर्वांनी सकारात्मक भूमिका या ठिकाणी घेतली आणि त्यामुळं आता काही अडचण येणार नाही आणि लवकरच यावर तोडगा काढला जाईल हे मला माहिती आहे। सर, यावरती तोडगा म्हणजे 7 मेचा जो GR आहे तो रद्द करणार का? अर्थातच त्या विषयावरच चर्चा होती, चर्चा झालेली आहे आणि त्यामध्ये सरकारतर्फे जी भूमिका अजितदादांनी मांडलेली आहे यावर सर्वांनी आता अभ्यास करायचं ठरवलं। कायदेशीर बाबी अनेक आहेत, प्रशासनिक बाबी आहेत आणि सकारात्मक या ठिकाणी निर्णय होईल हे सर्वांनी त्या ठिकाणी मत व्यक्त केलं। सर, साधारणतः कालावधी काय लागेल? कारण की दोन मुद्दे आहेत। एक तर मराठा समाजाला 10% EWSचं आरक्षणाच्या संदर्भात GR देऊन त्यांना दिलासा दिला गेला आहे। दुसरीकडे आता OBC बाबत सुद्धा तात्काळ आज बैठक घेऊन सुद्धा कायदेशीर बाबींबाबत परत रिव्ह्यू करणं किंवा इतर बाबींचं आयोग करणं वगैरे असं चर्चा सुरू झाली आहे। तर मग आपण गेले अनेक दिवस हा विषय लावून घेतोय, मग त्याच्यावर तोडगा कसं निघेल असं अपेक्षित आहे? नाही, आम्ही विषय लावून धरलेला यात काही वाद नाही आहे। 3 पक्षाचं सरकार आहे आपल्याला माहिती आहे आणि अनेक निर्णय घ्यायला तिन्ही पक्षाच्या लोकांना तो विषय समजावून सांगणे आणि त्यावरती मार्गदर्शन घेणे हे सगळे विषय त्यामध्ये असतात। आज आम्ही या विषयावरती सखोल चर्चा त्या ठिकाणी केलेली आहे आणि सगळ्या बाबी समजून घेतलेल्या आहेत। आता फक्त निर्णयापर्यंत पोहोचायचं तर दरम्यानच्या काळामध्ये मुंबई हायकोर्टामध्ये रिट याचिका कुणी घातलेली आहे, त्याची तारीख लागली 21 तारीख, त्यामुळं थोडासा पेच त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे। तर यासंबंधी कायदेशीर अभ्यास करून योग्य तो निर्णय घेतला जाईल आणि तो निर्णय सकारात्मक असेल। सर, पण ज्या प्रकारे जागा भरायचं काम सुरू आहे त्याला स्थगिती देणार आहे की ते चालूच होणार आहे? नाही, मी आपल्याला सांगितलं सखोल चर्चा झाली। मी पदोन्नतीतील आरक्षण, मागासवर्गीयांचं पदोन्नतीतील आरक्षण या विषयावर बोलतो आहे। त्या विषयावरती सखोल चर्चा झाली सर्वांची आणि एकमत झालं की आपल्याला याविषयी निर्णय करायचा आहे। परंतु मुंबईच्या उच्च न्यायालयामध्ये जी दाखल याचिका आहे त्यामध्ये त्यांनी तारीख दिलेली आहे की 21 तारखेला याच्यावरती आम्ही सुनावणी करणार। त्यामुळं थांबायचं की पुढे जायचं याविषयीचा निर्णय थोडासा त्या ठिकाणी आहे, तर निश्चितच याचा तोडगा काढला जाईल। मी ज्या प्रकारे नाराजी व्यक्त केली होती की कुठल्या प्रकारचं उपसमितीमध्ये चर्चा केलेली नाहीये, मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा केल्या, परस्पर निर्णय घेतलेला आहे, आजच्या बैठकीनंतर ही तुमची नाराजी दूर झाली का? नाही, सर्व विषयांवर चर्चा त्या ठिकाणी झालेली आहे आणि प्रश्न महत्त्वाचा जो आहे मागासवर्गीयांचं पदोन्नतीतील आरक्षण आणि त्यामुळं त्या आरक्षणावरती भर देऊन त्याला कसं कार्यान्वित करायचं याविषयी सगळ्यांनी चर्चा केलेली आहे त्या ठिकाणी आणि निश्चितच तोडगा निघेल हे मी आपल्याला वारंवार सांगतो आहे। नाही, माझ्या नाराजीचं मी नाराजी व्यक्त केली नव्हती। माझा जो प्रश्न आहे तो अजूनही कायम आहे की मागासवर्गीयांना पदोन्नतीतील आरक्षण जे आहे ते मिळायला पाहिजे कायदेशीररित्या आणि ते आमचं सरकार देणार। राऊत साहेब, मला एक सरळ विचारायचं आहे, तुम्ही या विषयावर तडजोड करणार की तुमचा निर्णय सक्सेस होणार? नाही, तडजोडीचा प्रश्न नाही, कारण तो कसा आहे की मागासवर्गीयांना आरक्षण द्यायचं अथवा देऊ नये
हा विषय त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे, कारण सगळ्या जागा ओपन करण्यात आलेल्या आहे. त्यामुळं या बाबतीत सर्वकष चर्चा झालेली आहे. मॅटर इज इन अ कोर्ट राईट नाव. त्याच्यामुळं थोडंसं समजून घेण्याचा विषय निर्माण झालेला आहे. तो समजून घेऊन आम्ही निर्णय करणार. पण तुम्ही तुमच्या भूमिकेवर ठाम राहाल? मी कुठल्याही माझ्या भूमिकेवरती ठाम आहे आणि निश्चितच याच्यात तोडगा निघेल हा विश्वास सुद्धा मला आहे. असं तुम्ही असं म्हटलं होतं की जी.आर. करताना तुम्हाला विश्वासात किंवा तुमच्याशी चर्चा केली नव्हती, तर या संदर्भात काही चर्चा झाली का मागच्या वेळेस? सर्व बाबतीत त्या ठिकाणी चर्चा झाली. जे काही हेवे दावे असतील ते सगळे मांडण्यात आलेले त्या ठिकाणी. प्रत्येकाने आपले त्या संबंधीच्या भूमिका स्पष्ट केलेल्या आहेत. त्यामुळं आता त्यावर अधिक चर्चा नको. रावजी, सर, जो आज विधी व न्याय विभागाचा जो प्रस्ताव तुम्ही जो पाठवला होता तो मुख्यमंत्र्यांना सादर झाला आहे का? नाही, ते मुंबईच्या उच्च न्यायालयाचा निकाल जो आहे त्या निकालाच्या अनुषंगाने त्याच्यात पेच निर्माण झालेला आहे. कारण एकीकडे ती ॲडमिशन प्रोसेस सुरू आहे त्या ठिकाणी, तर दुसरीकडे कोर्टाने हे सांगितलं की आमचा अंतिम निर्णय येतपर्यंत तुम्ही त्याला अधीन राहून जे काही करायचं ते करा. असे म्हणजे गुंतागुंतीचा त्या भाग त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे. त्यामुळं आम्ही त्याच्यात बसतो का त्या चौकटीत ते तपासून पाहणं गरजेचं आहे. दुसरा एक विषय होता तुमच्यावरती तो आरोप झाला डायरीचा आहे. डायरी घोटाळा म्हणून ज्या प्रकारे तो आरोप झालेला आहे, काय नेमकी वस्तुस्थिती त्यामध्ये? ॲक्च्युली MSCBच्या दरवर्षाला 13,000 14,000 डायऱ्या निघतात, तुम्हालाही माहिती आहे, आणि त्या काढल्या जातात. त्या करोनाच्या पॅन्डेमिक याच्यामध्ये आम्ही डायऱ्या नाही काढायच्या नाहीत असा निर्णय घेतला. परंतु काही डायऱ्याच्या रूपाने आमच्या पदाधिकाऱ्यांकडे डायऱ्या मागितल्या जातात आणि स्टेशनरी मागण्याचं काम कार्यालयाचं आहे. त्या कार्यालयाने स्टेशनरी मागितली, त्या डायऱ्या देण्यात आलेल्या आहेत. खर्च जो झाला आहे त्याच्यावर तर घोटाळा म्हणून आरोप होतोय आपल्यावर. हे बघा, आरोप करणाऱ्याला काही आरोप करता येतात, परंतु नेमकं आहे काय, कुणी काय मागितलं काय नाही. मी सुद्धा आता त्या संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून विचारलं की काय आहे माझं याच्यात व्यक्तिगत काय आहे सांगा मला. ते म्हटले आमचं व्यक्तिगत आपलं काही नाही आहे. मग जर माझं व्यक्तिगत जर काही नसेल तर मग हा प्रश्न निर्माण कुठं होतो. राउत साहब, हिंदी में जानना चाहेंगे कि आज आपकी मीटिंग हुई SC/ST को पदोन्नति में आरक्षण को लेकर के, क्या उसके बाद आपकी नाराजगी दूर हुई और किस तरीके की चर्चा हुई? पहली बात तो जो मागासवर्गीय समाज की सरकारी सेवा में कार्यरत अधिकारी कर्मचारी जो है उनके पदोन्नति के प्रश्न के ऊपर 29/12/2017 का जो GR रद्द करने के बारे में बात थी, उसको लेकर पूरी चर्चा हुई है और उसमें जो कानूनन पेच बन गया है उस पर भी चर्चा होकर हमने इसमें जल्दबाजी नहीं करना है और इसको पूरी तरह से समझकर हम लोग उस पर निर्णय करें, इस प्रकार की चर्चा वहाँ हुई और सारे पक्ष रखे गए हैं. और मैं समझता हूँ कि इसमें निश्चित रूप से सकारात्मक बात बनेगी. आपका स्टैंड क्या वही है या फिर स्टैंड में आपके बदलाव रहेगा अगर चर्चा आगे बढ़ी तो? नहीं, मेरे स्टैंड में बदलाव होने का प्रश्न क्या उठता. मैंने कोई गलत स्टैंड तो लिया नहीं है. इस प्रदेश के अंदर कई मागासवर्गीय हजारों की लाखों की तादाद में है. 33% पॉपुलेशन का हिस्सा है और उनके लिए अगर मैं कोई भूमिका लेकर न्याय मांगता होगा तो न्याय तो मिलना चाहिए ना. और सरकार करके मिलने की आवश्यकता भी है, सरकार देगी भी. लेकिन एक ही वक्त मराठा आरक्षण आ गया, एक ही वक्त OBC का आरक्षण आ गया, एक ही वक्त पदोन्नति का आरक्षण आ गया. तो ये जो पेच बने हैं इसमें से रास्ता कैसे निकल सकता है उस पर बातचीत हो गई है. अचानक एक चक्रव्यूह आप देख रहे हैं कि आरक्षण का चक्रव्यूह लगातार सरकार के चारों तरफ, चाहे वो मराठा को लेकर के हो या फिर OBC को लेकर आप बात कर रहे हैं, SC/ST को लेकर बात, चारों तरफ से जो आरक्षण को लेकर के सरकार के ऊपर दबाव है उसको सरकार किस तरीके से टैकल करेगा? देखिए, सरकार की भूमिका सदैव अपने प्रदेश के नागरिकों के हित की रक्षा करने के प्रति रही.
तर पदोन्नतीच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरती सकारात्मक चर्चा झाली असं नितीन राऊत यांनी सांगितलेलं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.